भारताचा बोधिसत्व मूक नायका, मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका, मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्यतेच्या तूच सकल न्यायदायका. जीवन तुझे आम्हास प्रेरणा, नाही दिशा तुझीच गर्जना, गर्जना भीमराया. स्पर्शिने तू पोंजळीने खुले केले पाणी 14 तळ्याचे, हक्क माणसाचे केले सोने पीडितांच्या जीवनाचे. शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा, मार्ग प्रगतीचा दाविला दिला भीमराया.
बाबासाहेब आंबेडकर हे तुम्हाला सर्वांना माहीत असतीलच. हो मॅडम, आम्ही त्यांच्याविषयी संपूर्ण अभ्यास केलाय. पण संपूर्ण आयुष्यभर त्यांच्यामध्ये खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्यागमूर्ती म्हणजे त्यांच्या पत्नी माता रमाबाई भीमराव आंबेडकर. आज मी तुम्हाला त्यांच्याबद्दल सांगणार आहे. सातव्याच वर्षी त्यांच्या आई वडिलांचं निधन झालं आणि घराची सर्व जबाबदारी त्यांच्या अंगावर पडली. प्रचलित असल्यामुळे वयाच्या 9व्या वर्षी त्यांचा विवाह भीमराव आंबेडकर यांच्याबरोबर झाला. हे काय केलं? एखाद्या वेळेस तू माझी काळजी घेतली नाही तरी चालेल, पण या पुस्तकांची काळजी तुला घेतलीच पाहिजे. मला माफ करा. जर तू शिकली असतीस तर तुला या पुस्तकांचं मोल कळलं असतं. आणि त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांच्या सांगण्यावरून रमाबाईंनी शिक्षण घेण्यास सुरुवात केली. बाबासाहेब आंबेडकरांना परदेशी जावं लागलं, म्हणून रमाबाईंनी संपूर्ण घराची जबाबदारी स्वतःवर घेतली. बॅरिस्टरची बायको शेण गोळा करते म्हणून लोक नावं ठेवतील या भीतीने रमाबाई रात्रीच्या काळोखात गवऱ्या खायच्या आणि पहाट व्हायच्या आधी घरी निघून जायच्या. पण मॅडम, रमाई केव्हा झाली? रमाबाईंच्या 5 मुलांपैकी 4 मुलांचा मृत्यू त्यांनी खूप जवळून पाहिला होता. त्यानंतर लहान मुलांना उपाशी पोटी बघणं त्यांना कधीच सहन झालं नाही. अशाच एका वेळी मुलीच्या मुलांची दशा पाहून बांगड्या सोन्याच्या रमाईने दिल्या काढली आणि त्या दिवसानंतर सगळी मुलं रमाबाईंना रमाई बोलू लागली. माया, त्याग अशा अनेक गुणांचा संगम म्हणजे माता रमाबाई भीमराव आंबेडकर. ठीक है.